जिल्लूर रहमान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। येथील जामिया जिल्लूर रहमान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कागवाड जिल्हा बेळगाव येथील जामिया जिल्लूर रहमान दारुल कुरान या मदरशामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मुलांना खाजा जिलेबीचे वाटप करण्यात आले। अतणी येथील श्रीकृष्ण सहकारी साखर कारखान्याचे संचालक सौरभ पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आले। यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जिल्लूर रहमान शेख, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाभ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सौरभ पाटील म्हणाले, शाळा मदरसे बंद पडत असताना आपल्याकडून गोरगरिबांच्या मुलांना मदरशामध्ये मोफत व सर्व सोयी नियुक्त शिक्षण देत आहात। त्यांच्या राहण्या खाण्याची सोय केली आहे। तसेच स्वातंत्र्य दिनासारखे समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन मुलांमध्ये देशप्रेम जागवण्याचे पवित्र काम यामार्फत करत आहात, याचा मला अभिमान आहे। भविष्यात शाळेला काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर असेन, यासाठी सर्वतोपरी मदत करेन। यावेळी बोलताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाभ शेख म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाने खूप मोठे बलिदान दिले आहे। ब्रिटिशांविरोधात लढताना मुस्लिम उलेमांना, धर्मगुरूंना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली। तसेच हिंदू, मुस्लिम, दलित, शीख, ईसाई व बहुजनांनी एकत्र लढा दिल्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले। पण आज काही संघटनांकडून जाती धर्मात फूट पाडण्याचे काम होत आहे, पण ते आम्ही होऊ देणार नाही। देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू। संस्थापक अध्यक्ष जिल्लूर रहमान शेख म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू, मुस्लिम, दलित, शीख, ईसाईंनी अशा सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून आपले बलिदान देऊन हे देश स्वतंत्र केले आहे। देशाच्या संरक्षणासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे। सर्वांसाठी आपला देश, संविधान हे सर्वप्रथम असले पाहिजे। तसेच यापुढेही समाजोपयोगी उपक्रम या ट्रस्टमार्फत घेतले जातील, अशी ग्वाही यावेळी दिली। तसेच डॉक्टर जबीह शेख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। यावेळी डॉक्टर जबीह शेख, सेक्रेटरी इस्माईल भाई, मुसाभाई मुलानी, अब्रार बिडीवाले, मौलाना अनवर, मौलाना फिरोज, जुबेर शेख, असलम मकानदार, मौलाना आझाद, मीरा मकानदार, असलम टेलर, बाबूभाई, असलम भाई नाईकवडी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हम दिल में ये अहद करें कि हम बड़े होके इस देश का हम रखवाला बनेंगे, इस देश की हिफाजत करेंगे। अब देश की हिफाजत करने के लिए हमको एजुकेशन सीखना पड़ेगा, हमको बड़ा बनना पड़ेगा। अगर हम बड़ा बनने के बाद इस देश की हिफाजत करेंगे। यौम आज़ादी ये क्या है? ये जश्न मनाने का दिन है। इस बात का जश्न मनाने का दिन है, इस बात के लिए हमारे बुजुर्गों ने अपनी जानों को कुर्बान किया, हमें इस देश में रहने के लिए आज़ादी दिलाई। उस बात का जश्न मनाने का दिन है। ये बात हम कभी नहीं भूल सकते कि हमारे उलमाए किराम ने, हमारे जितने भी बुजुर्ग दीन हैं, उन्होंने अपने खूनों की नदी